नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। जर तुमच्या शेतामध्ये विजेचे खांब किंवा ट्रान्सफॉर्मर असतील तर तुम्हाला दर महिना 2000 रुपये ते 5000 रुपये मिळू शकतात। वीज कंपनीचा नियम आणि वीज कायदा 2003 यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवरती उभ्या असलेल्या विजेच्या पायाभूत सुविधांसाठी भाडं मिळण्याची तरतूद आहे। परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना याबाबत माहिती नसते। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय आहेत हे नियम आणि कसा मिळेल तुम्हाला लाभ हेच जाणून घेणार आहोत। मित्रांनो, वीज कायदा 2003 च्या कलम 57 नुसार जर तुमच्या शेतामध्ये विजेचे खांब, डीपी किंवा ट्रान्सफॉर्मर असेल तर वीज कंपनीला तुमच्या जमिनीला भाडं म्हणून मोबदला द्यावा लागतो। यामागचं कारण म्हणजे या सुविधांमुळे तुमच्या शेतातील काही जागा व्यापली जाते, ज्याचा परिणाम तुमच्या शेतीवरती होतो आणि म्हणूनच वीज कंपनी शेतकऱ्यांना दरमहा 2000 ते 5000 रुपये भाडं देतं। हा नियम शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी बनवण्यात आला आहे। तर हा लाभ कोणाला मिळू शकतो? जर तुमच्या शेतात विजेचा खांब किंवा ट्रान्सफॉर्मर असेल तर तुम्हाला तो मिळेल। जमिनीचा मालकी हक्क हा तुमच्या नावावर त्यासाठी असायला हवा। त्यानंतर वीज कंपनीसोबत तुम्ही भाडे करार म्हणजेच लीज ॲग्रीमेंट करणं आवश्यक आहे। त्यानंतर तुम्ही स्थानिक वीज वितरण कार्यालयामध्ये तसा अर्ज करावा लागेल। आता तुम्हाला भाडं किती मिळेल? तर शेतामध्ये उभ्या असलेल्या सुविधांच्या प्रकारानुसार आणि जमिनीच्या क्षेत्रफळानुसार भाड्याची रक्कम ठरते। यामध्ये जर तुमच्या शेतामध्ये विजेचा खांब असेल तर तुम्हाला 2000 रुपये प्रति महिना मिळतो। त्यानंतर जर डीपी असेल म्हणजेच डिस्ट्रीब्युशन पोल असेल तर 3000 रुपये आणि जर ट्रान्सफॉर्मर असेल तर 4 ते 5000 रुपयापर्यंतचा तुम्हाला आर्थिक कॉम्पन्सेशन मिळतो। हा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला स्थानिक वीज वितरणच्या कार्यालयामध्ये संपर्क साधावा लागतो। यासाठी तुम्हाला काही कागदपत्र तिथे सादर करावी लागतात, जसं की जमिनीच्या मालकीचा पुरावा, आधार कार्ड आणि विजेचं खांब किंवा ट्रान्सफॉर्मर संदर्भाची माहिती। त्यानंतर वीज वितरण कंपनी तुमच्या शेताची पाहणी करते आणि भाडे करार तयार करून घेते। हा करार झाल्यावर ते तुम्हाला दरमहा भाडं मिळू लागतं। यासाठी तुम्ही अधिकृत महावितरणच्या वेबसाईटवरती देखील जास्तीची माहिती मिळवू शकता। यामध्ये वीज कायदा 2003 नुसार जर ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला तर वीज कंपनीला 48 तासांमध्ये दुरुस्ती करणं बंधनकारक असतं। जर यापेक्षा जास्त वेळ लागला तर प्रत्येक तासासाठी 50 रुपये नुकसान भरपाई मिळू शकते। तसेच नवीन वीज जोडणीचा अर्ज केल्यानंतर 30 दिवसात कनेक्शन मिळाले नाही तर प्रति आठवडा 100 रुपये नुकसान भरपाई मिळते। यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव असणं खरं तर गरजेचं आहे, जेणेकरून विजेचे खांब आणि ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत त्यांची फसवणूक होणार नाही। शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये विजेचे खांब किंवा ट्रान्सफॉर्मर असल्यास तात्काळ स्थानिक वीज वितरण कार्यालयामध्ये संपर्क साधावा। बऱ्याचदा माहितीच्या अभावामुळे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत। त्यामुळे वीज कंपनीशी संवाद साधून आणि योग्य कागदपत्र सादर करून तुम्ही हा लाभ नक्कीच मिळवू शकता। तसेच नियमितपणे तुमच्या कराराची आणि भाड्याची तुम्ही तपासणी करा, जेणेकरून कोणतीही अनियमितता आढळल्यास तुम्ही त्याची तक्रार करू शकाल। आणि अधिक माहितीसाठी तुम्ही महावितरणच्या वेबसाईटला देखील भेट देऊ शकता। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुमच्या शेतामध्ये विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर असेल तर नक्कीच याचा तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।